नमस्कार, दिलखुलासमध्ये आपलं मनापासून स्वागत. आपल्याबरोबर आहे एक अतिशय ताज्या दमाचा नवीन प्रतिभावान संगीतकार आणि गायक, जो वेगळ्या माध्यमांमध्ये आपल्यापुढे येतोय आणि रसिकांना भुरळ पडतोय, महेश काळे. महेश, एक सांग, कट्यार नाटक तुझ्या आयुष्यात आलं 2009-10च्या आसपास, पण कट्यार चित्रपटाचं हे नेमकं गणित कसं काय झालं? कारण पुन्हा तुमची हीच टीम आहे. हो. राहुलच आहे, सुबोध आहे, तू आहेस. आणि कट्यारनी मला वाटतं एक फार वेगळी अशी वेव्ह तयार केली तरुण पिढीमध्ये. नॉस्टॅल्जिया तर आहेच, पण आपल्या सिनियर सिटिझन्समध्ये सुद्धा त्याचं एक फार सुंदर चित्र डोक्यात आहे. आणि त्या कट्यारमुळे तुझ्या एकूण या सगळ्या गोष्टीमध्ये बदल कसा आला? कट्यार ही जरी संगीतावरती आधारित असली कलाकृती, तरी हे एक स्वप्न पाहणाऱ्या आणि स्वप्न चेज करणाऱ्या माणसाचं कथा आहे. आणि स्वप्न आपण सगळेच बघतो. ती जोपर्यंत बघत राहू तोपर्यंत ही रेलेव्हंट राहील कलाकृती. तुम्ही त्यातलं गाणारा काढून तिथे शिल्पकार घातला, शिल्पकार काढून तिथे एंटरप्रेनर जरी घातला, बिझनेसमन घातला, तरी ती कलाकृती तशीच राहते. ती जी झपाटलेला गेलेला माणूस आहे एखाद्या गोष्टीनी तो, आणि संगीत आपल्या देशामध्ये सगळ्यांना आवडतं. ती कलाकृती म्हणजे लोकांना आवडेल ह्याची खात्री होती, पण त्याचं रिसेप्शन इतकं जबरदस्त होईल म्हणजे संख्येनी म्हणा, आता तो 6-7 आठवडे झाले अजून फुल चाललाय, किंवा उत्कटतेनी म्हणा. आता कट्यार नंतरचे जे प्रोग्राम होतात त्याच्यात 90% यंगस्टर, तुम्ही होता परवाच्या कार्यक्रमामध्ये, यंग मुलं जेव्हा येतात आणि ते जेव्हा शास्त्रीय संगीताला इतकी चांगली दाद देतात. तू आधी आता पहिल्यांदा आम्ही भुकेलो आहोत तर कट्यारमधलं काहीतरी आम्हाला ऐकवणं आवश्यक आहेस. आणि सगळ्यांना आवडणार काय आहे हे तुला माहिती आहे, तू ऐकव. घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद, मधुसेवनानंद, स्वच्छंद हा धुंद, घेई छंद मकरंद, घेई छंद. मिटता कमल दल, मिटता कमल दल, होई बंदी हा भृंग, परिसोडिना ध्यास, गुंजनात हा दंग, गुंजनात हा दंग, घेई छंद मकरंद, घेई छंद मकरंद, प्रिय हा मिलिंद, मधुसेवनानंद, स्वच्छंद हा धुंद, घेई छंद, घेई छंद, घेई छंद. वा, सुंदर. आता याच्या पुढे जाताना संगीताचं वेगळं स्वरूप किंवा त्यातले काही प्रयोग व्हावेत आपल्याकडून, असं तुला वाटतं? अगदी वाटतं, प्रकर्षाने वाटतं. आणि परत हे गुरूंच्या शिकवणीतनंच आलंय बघा. आपण ज्या भवतालात वावरतो त्या भवतालातल्या गोष्टी आपण घेऊन आपली कला त्यातनं त्याचं बाय प्रॉडक्ट असतं.
जर आज सोशल मीडिया असेल, आज जर टेक्नॉलॉजी असेल, आज जर चित्रपटांचं आपल्याला ॲक्सेस असेल, तर ह्या माध्यमातून व्यक्त व्हायला मला जरूर आवडेल. काही चांगली प्रोजेक्ट्स आली ज्याच्यामध्ये मला काही करण्यासारखं आहेत, मला काही कॉन्सेप्ट्स पण आहेत, काही आयडियाज आहेत ज्या चित्रपटाच्या माध्यमातून येऊ शकतात, नाटकाच्या माध्यमातून येऊ शकतात किंवा थीम प्रोग्रामच्या माध्यमातून येऊ शकतात. मला जरूर ते एक्सप्लोअर करायला आवडतील. संगीतकार महेश काळे आम्हाला याच्या पुढच्या काळात बघायला मिळणार आहे का गायक म्हणून इतर संगीतकारांच्या सुरांमध्ये वेगळं शोधणारा महेश काळे बघायला मिळणार आहे? मी अमेरिकेतला गेल्यापासून एस्पेशली कंपोज ऑटोमॅटिक बंदिशी व्हायला लागल्या माझ्या. म्हणजे जे म्हणतात ना, जे हृदयात मावत नाही ते असं सांडतं, ते आमच्या गाणाऱ्यांच्या बाबतीमध्ये ते अशा कंपोजिशन्सनी ते सांडतं. तर ते जे कंपोजिशन्स झाले ते अजून नुसती केलेली आहेत, ती बाहेर आलेली नाही आहेत. त्याच वेळेलाच माझ्याकडे एक नाटक आलं होतं नूर नावाचं, म्हणजे नूरजहांवरती जे नाटक केलं त्याचं संगीत मला करायला तिथे मिळालं. तेव्हा आताची आघाडीची जी गायिका आहे सावनी शेंडे, तिच्याबरोबर मी एक गाणं केलं, मी कंपोज केलेलं तिने. अशा काही छोट्याशा एक्सपेरिमेंट्स मी केलेल्या आहेत. मला नवीन गोष्टी कंपोज करायलाही खूप आवडतील. मला असं वाटतं की मला त्यात गती आहे, पण करण्याची जितका वाव मिळायला हवा आहे, कारण तुमचं क्राफ्ट हे करण्याने होत असं, ही तर परफॉर्मिंग आर्ट आहे. तर ते जितकं करण्याने येतं ते मला अपॉर्च्युनिटीज मिळाल्या तर तेही मला आवडेल. जागतिक पातळीवरचं कुठलं संगीत तुला भावतं? मी मिडल ईस्टर्न ऑन्सेम्बल शिकलेलो आहे, मी वेस्टर्न आर्ट क्लासिकल शिकलेलो आहे, मी अमेरिकन पॉप्युलर म्युझिक हिस्ट्री शिकलेलो आहे आणि म्युझिक अप्रिसिएशन केलं. मी आर्ट अप्रिसिएशन पण केलं, कारण म्हणजे प्रत्येक ठिकाणाचं मला असं वाटतं की ऑल आर्ट्स, नॉट जस्ट परफॉर्मिंग आर्ट्स, ते एकत्र येऊन एक स्टोरी सांगतात. रोमॅन्टिक एरा, बरॉक एरामध्ये जे संगीत झालं, जे आर्ट झालं, जे मिनिमलिझम आर्टमध्ये आलं, तेच कुठेतरी संगीतामध्ये रिफ्लेक्ट करतं. मला हे करण्याची खूप आवड आहे. मी तिथे असताना बरेच कॉन्सर्ट्ससुद्धा अटेंड करतो. आंद्रिया बोचेली नावाचे एक गृहस्थ आहेत, व्हेरी पॉप्युलर इन, ते पावरोतीमध्ये ते 3 मस्किटियर्स जे होते ते, मी त्यांचं जेव्हा संगीत बघितलं त्याच्यातनं मला कुठेतरी मेलांज नावाचा मी एक कार्यक्रम करतो, त्याचं इन्स्पिरेशन मिळालं. तर मला असं वाटतं की आपण जेव्हा बाहेर जाऊन बर्गर खातो, बाहेर जाऊन पिझ्झा खातो, त्याच्यानंतर आपल्याला आपल्या भातवरणाची किंमत जशी जास्त कळते, तशी मला तिथे राहून शास्त्रीय संगीताची किंवा आपल्या अभिजात संगीताची जी किंमत आहे ती जास्ती कळते. याच्या पुढचा काळ तू अमेरिकेत घालवायचं ठरवलंयस का भारतामध्ये राहायचं ठरवलंयस? मला निश्चितच भारतामध्ये जास्ती काळ घालवायला आवडेल ह्यापुढे, जर चांगली प्रोजेक्ट्स आली. मी कधी माझं आयुष्य प्लॅन नाही केलं. मी त्या सायन्स जशा मला मिळत गेल्या त्यांच्या पाठीमागे जात गेलो. होपफुली अशी मला एखादी साईन दिसावी जेणेकरून माझा इथला स्टे वाढावा. तो ऑलरेडी मी माझं परतीचं तिकीट होतं 2 आठवड्यापूर्वी, ते फक्त कॅन्सल केलं, अजून रिटर्न काढलेलं नाही आहे ट्रिप. इथे खूप जास्ती वाव आहे गोष्टींसाठी, तो मला एक्सप्लोअर करायला नक्की आवडेल. मी अमेरिकेत जरी असलो तरी मी अवेलेबल आहे भारतामध्ये, आणि तुमच्या टी व्हीच्या माध्यमाने मी लोकांना मी अवेलेबल आहे. मी वर्षातनं 3-4 वेळेलाच येतो, त्यामुळे 6-6 महिने साधारण माझं इथे असतोच वावर. तो आणखीन वाढवायलाही आवडेल. मी अमेरिकेत राहतोय असं ह्याचं कारण असं की माझ्या हातनं बरं काम घडतं आहे तिकडे. मला संगीत शिकायला मिळतं आहे. एक मोठं तिथे शास्त्रीय संगीताला एक मोठं स्थान मिळण्यामध्ये कुठेतरी माझा हातभार चालू आहे, त्यामुळे तिथेही थोडासा जीव अडकला आहे. पण मी मगाशी सांगितलं तसं की पटकन तुम्ही विचारलं घर कुठे, तर माझा देश हेच माझं घर आहे आणि मला इथे नांदायला सगळ्यात जास्ती आवडतं. आता शेवटी माझी स्वतःची एक फरमाईश, हा कार्यक्रम संपवायचा आहे आपल्याला. त्याच्या आधी आपल्या सगळ्या रसिकांच्या वतीने मी तुला अशी विनंती करेन की जितका जास्त काळ तू आम्हाला इथे मिळशील तितका आम्हाला सगळ्यांना आनंद वाटेल. कारण शेवटी कला आणि तिचा आस्वाद हे एक अतूट नातं असतं. कुठल्याही कलाकाराच्या बद्दल रसिकांना जितकं प्रेम असतं तितकंच त्या कलाकारालाही सादर करताना आनंद होत असतो. त्या प्रतिसादाची त्याला अपेक्षा असते. माझी फरमाईश, हे सुरांनो चंद्रवा. आणि ही माझं आवडतं गाणं, पंडितजींचं अतिशय सुंदर गीत आहे. आणि यांनी आपण आजची मैफिल ही थांबूयात. त्याच्या आधी तुझे सूर संपल्यानंतर मात्र मी तुला डिस्टर्ब करणार नाही. तू आमच्या
या दिलखुलासमध्ये आलास, खरंच मनापासून बोललास, संगीताविषयी बोललास, शिक्षणाविषयी बोललास, तुझ्या एकूण दृष्टिकोनाविषयी बोललास. मनापासून आभार. आणि तुझ्या स्वरांनी आपण ही मैफिल संपूयात. हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, चांदण्यांचे कोश माझ्या, चांदण्यांचे कोश माझ्या, प्रियकराला पोचवा, हे सुरानो चंद्रभा, वाट एकाकी तमाची, वाट एकाकी तमाची, हरवलेल्या मानसाची, बरसुनी आकाश सारे, बरसुनी आकाश सारे, अमृताने नाहवा, अमृताने नाहवा, हे सुरानो, हे सुरानो, हे सुरानो चंद्रभा. थँक्यू महेश, थँक्यू.